विट्यामध्ये प्रथमच मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी, खांदेदुखी, फ्रोझन शोल्डर, कोपरदुखी, टेनिस एल्बो, ऑपरेशन नंतरचे व्यायाम, पॅरालिसिस पेशंट, मणक्याचे आजार, चेहऱ्याचे पॅरालिसिस, लिगामेंट अँड टेंडन, दुखापत, नसांचे आजार, नस दबणे, मेंदू व हृदयावर शस्त्रक्रिया नंतरचे व्यायाम, लहान मुलांचे अपंगत्व, इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये अल्ट्रासाउंड थेरपी, टेन्स, IFT, प्रेशन, लेझर, इन्फ्रारेड ही उपकरणे शेक देण्यासाठी प्रामुख्याने वापरली जातात. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. सगळी आपली परंपरा आहे, संतांची परंपरा, सगळी आपली परंपरा आहे जी आज खेचून घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे. मी तुम्हाला आज इथे सांगतोय, मी आमच्यावर जेव्हा हल्ला होत होता, खरं तर आता मी नॉर्मल झालोय घोषणांमुळे, नाहीतर तोपर्यंत त्या धक्क्यात होतो. ज्या क्षणाला हल्ला होत होता, ज्या क्षणाला गाडीच्या काचा फुटत होत्या, मागची काच फुटली तेव्हा असीमने माझ्या डोक्यावर हात ठेवला. त्यानंतर ही मुलगी गेली कुठे, ती श्रुती, तिथं श्रेया, तिथं फ्रंट सीटला बसली होती, तिला आम्ही मागे डोकं तिचं खाली केलं म्हणून आमची डोकी वाचली. आणि जोपर्यंत आमची डोकी वाचतील तोपर्यंत तुमचं काय खरं नाही हल्ले करू. मी तुम्हाला सांगतो, आजच्या हल्ल्याच्या क्षणी, म्हणजे हे खरं तर महात्मा फुलेंचं शहर आहे, सावित्रीबाईंचं शहर आहे, पण या शहराचा गेल्या 100 वर्षांपासून असा हल्लेखोरांचा इतिहास, कलंक तर लावलाच आहे. तुम्हाला सांगतो, 1942 साली या शहरामध्ये आचार्य अत्र्यांची सभा उधळण्याचा प्रयत्न संघाने केला होता, हे लक्षात घ्या. आणि आपला ज्याला रामाची भक्ती करतात म्हणतात, त्यांचा नथुराम कुठल्या शहरातला आहे? तो या शहरातला आहे. माझं म्हणणं इतकंच आहे, या हल्लेखोरांना आचार्य अत्रे असं म्हणाले होते, आम्हाला मारणारे मेले, आम्ही जिवंत आहोत. मी एवढंच म्हणतो, त्याच्यात थोडा फरक करून, कारण मी अहिंसावादी माणूस आहे. आम्हाला मारणारेही जिवंत राहोत आणि आम्हीही जिवंत राहोत. ते मेले असं मी म्हणणार नाही, ते मरो मी इच्छा करणार नाही, तेही जिवंत राहोत. आणि मी आज तुम्हाला सांगतो, या सर्व हल्लेखोरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन मी इथे सांगतो, मी माफ केलंय. हा माझा वारसा आहे. तुम्ही मला मारायला आलात, महात्मा फुलेंना मारायला आले होते, रामोशी तुम्हाला माहिती आहे. त्यांनी त्यांचं मनपरिवर्तन केलं आणि ते शेवट त्यांचं काम करायला लागले. मला जर ही संधी मिळाली ना, तर या भाजपवाल्यांचं पण परिवर्तन करून टाकेल. तो माझा मार्ग आहे यार. असं काय करता? हा 7वा 8वा हल्ला आहे. म्हणजे माझ्या मनात ही, तुम्ही अंधश्रद्धा म्हणा, श्रद्धा म्हणा, काय म्हणा, 1979 साली माझ्यावर पहिला हल्ला झाला, नितीनला माहितीये. तेव्हाही माझ्या गाडीची मागचीच काच फोडली होती. मागच्या काचेचं काय आकर्षण आहे मला कळत नाही. मागून हल्ला, मागून उपस्थित बेकड लोकांचा हल्ला. 7 हल्ले झाले, 7 हल्ले. 6 हल्ल्यातून मी वाचलो. आज 7व्या हल्ल्यातून सुद्धा असीम वाचलो. मी जेव्हा हल्ला होत होता तेव्हा या दोघांना काय सांगत होतो विचारा. टेन्शन आलं होतं सगळ्यांनाच. समोरून माणसं गाडीवर उड्या मारतायत, लाठ्यानी मारतायत, काठ्या मारतायत, पोलीस मध्ये पडतायत, पोलिसांना ऐकत नाहीये. कुठच्याही क्षणी आम्ही आज मरू शकत होतो. मी तुम्हाला सांगतो, मरण डोळ्यासमोर होतं अगदी. त्या वैभवमुळे आपण वाचलेलो आहे. वैभव तो ड्रायव्हर जो आहे ना, त्याने जी गाडी मारली, प्रशांत दादा इथे बसलेले आहेत, त्यांचा एक मोठा गट तिथे उभा होता सिग्नल जवळ. त्यांनी भाजपवाल्यांना थेट अंगावर घेतलं. त्यांची आणि भाजपवाल्यांचा संघर्ष झाला. मी तुमचा ऋणी आहे, तुमचा सर्वांचा ऋणी आहे. याचं कारण तुम्ही मला आज जिवंत ठेवलंय. आणि जोपर्यंत निखिल वागळे आणि आमचे सगळे साथी जिवंत आहेत, तोपर्यंत फॅसिझमच्या लढाईत आम्ही आघाडीवरच राहणार. मारू शकता तुम्ही आम्हाला. दाभोळकरांना मारलं, पानसरेंना मारलं, कलबुर्गीनं मारलं, आमच्या गौरी लंकेशला मारलं. तुम्ही कधीही आम्हाला मारू शकता, कारण आम्ही निहत्ते लोक आहोत. आमच्या हातात काही नाही. आमचं हत्यार हे प्रेम आहे, लक्षात ठेवा. तुम्ही कधीही आमचा जीव घेऊ शकता, पण माझ्या मनात एक विश्वास आहे. त्याचं लॉजिक मला कृपया विचारू नका, नाही तर त्यावरही वाद घाला. माझ्या मनात एक विश्वास आहे पहिल्यापासून,
7 हल्ले सहन केल्यावर की जो सत्याच्या मार्गावर चालतो त्याला एकतर फुले आंबेडकर किंवा महात्मा गांधी कोणीतरी वाचवत असलेला. मी यांना सांगत होतो आपण म्हणणार नाही, हा माझा विश्वास आहे. नितीन, तू मला अंधश्रद्धा म्हण, काही म्हण, पण ही माझी श्रद्धा आहे. आपण सत्याचं काम करतो. आपल्याला हे लोक मारू शकत नाही, आपल्याला जखमी करतील. आज आमची डोकीच फुटणार होती, काचा गेल्या सगळ्या केसामध्ये आणि अंगामध्ये, पण जगलो आपण, जिवंत राहिलो. आणि जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत तुमच्याशी संघर्ष करणार. या भारताचा हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही. लक्षात घ्या मित्र, साधी लढाई नाही आहे, मी सांगायला इथे उभा आहे. ही फॅसिझम विरोधातली लढाई आहे. आपण काँग्रेसशी संघर्ष केला असेल, पत्रकार म्हणून तर मी सगळ्यांच्या बद्दल बोललोय. दादा इथे बसलेले आहेत, दादांना माहिती आहे. तरी सुद्धा आमची प्रेम आहे, मैत्री आहे. हे लोक काँग्रेसवाल्यांना किती टीका केली तरी ते कधी खून करत नव्हते हो आमचा. राष्ट्रवादी सुद्धा पवार साहेबांवर मी किती टीका केली आहे, पवार साहेबांनी एवढी टीका केली आहे, पण पवार साहेबांसारखा सुसंस्कृत नेता उभ्या महाराष्ट्रात त्यांची संस्कृती आणि यांची संस्कृती बघा. आज त्यांनी धमकी दिली आहे निखिल वागळेला जिवंतपणी मुंबईत जाऊ देणार नाही, मारून टाका, तुमचा प्रश्न सुटेल तुमचा कायमचा, मारून टाका. मला पण आता कंटाळा आलाय. 66 वर्ष चालू आहे. कधीपासून मारताय तुम्ही मला? 19 सालपासून. तरी तो कोणतरी मला, आमचे फुले आमचे आंबेडकर जिवंत ठेवतातच आहेत, पण मारून टाका यार एकदाच. आणि एक निखिल वागळे मेला तर हजारो निखिल वागळे तयार होतील. हजारो निखिल वागळे तयार होतील आणि या फॅसिझमचा मुकाबला करतील. हा हिटलरचा फॅसिझम आहे, लक्षात घ्या. ही साधी सुधी लढाई नाही, ही निवडणुकीची लढाई नाही. आम्ही कोणत्याच पक्षात नाही, पण पहिल्यांदा आयुष्यामध्ये गावागावात जाऊन आम्ही हे सांगतो आहोत की महाविकास आघाडीला विजयी करा. उद्या महाविकास आघाडी चुकली, त्यांना जोडे मारू. आपलं कामच आहे ना, आपलं कामच आहे. पण हे भयंकर लोक आहेत, हे माफिया आहेत, हे गँगस्टर आहेत, हे फॅसिस्ट आहेत आणि यांचे 2 नेते आहेत. आज मला पोलिसांनी सांगितलंय, पोलिसांनी दिलं पत्र की तुम्ही आक्षेपाला बोलू नका. मी त्या इन्स्पेक्टरला विचारलं आक्षेपार्ह या शब्दाची व्याख्या सांगा, कारण मी असं म्हटलं नमस्कार तर तुम्ही म्हणणार आक्षेपार्ह आहे. व्याख्या तर सांगा तुम्ही. आता त्या सिनियर इन्स्पेक्टरला मी सांगतो, 4 तास आम्हाला डिटेन केलं, लक्षात घ्या, फसवून 4 तास डिटेन केलं असीमच्या घरी. माझं कसं होतं, मी स्वतःला शांत ठेवायचा प्रयत्नच करतो, पण मधून मधून उसळी मारते अशी. मग 2 वेळा मी त्यांच्यावर तुटून पडलो की तुम्ही आम्हाला सोडत काय नाही. तर शेवटी आमच्या लक्षात आलं 40 स्पेशल ब्रँचचे पोलीस होते, 40. मी म्हटलं चला आता बसा आपण निघायचं. 40 पोलिसांनी आमची गल्ली अडवली, 40 पोलिसांनी. आणि एसीपी होते, वरिष्ठ सगळे होते आणि आम्हाला दुपारपासून फसवत होते की तुम्ही तिथे गेलात तर भाजपवाले तुमच्यावर हल्ला करतील. मग मी त्यांना सांगितलं ठीक आहे, तुम्ही येणार नाही ना आमच्या बरोबर, आम्ही चाललो. म्हणून मी चालायला लागलो, हे आम्ही माझ्या बरोबर आले आणि मग पोलिसांच्या गाड्या मागून आल्या. हल्ला होणार आहे त्यांना माहिती होतं, पुणे पोलिसांना हल्ला होणार आहे माहिती होतं, कारण त्यांनी आम्हाला आधीच सांगितलं होतं की हल्ला होण्याची शक्यता आहे. पण पोलिसांनी सिनेमातल्या पोलिसांप्रमाणेच भूमिका बजावली. 2-4 मध्ये पडले, मी बघितलं. अख्खा महाराष्ट्रातलं पोलीस दल हे बीजेपीने विकत घेतलेलं. अख्खं पोलीस दल जे रश्मी शुक्लाला महासंचालक करतात, त्या पोलीस दलाला काही नैतिकता राहत नाही. मी हे छोटे छोटे पोलीस आहेत ना, आपले सिनियर इन्स्पेक्टर, एसीपी, त्यांच्यावर माझं राहत नाही. बिचारे आपलेच असतात, बहुजन समाजातले असतात. वरतून दबाव येतो. मी म्हटलं हो आता फक्त 6-7 महिने राहिले, जेव्हा महाविकास आघाडी सत्तेत येईल तेव्हा तुम्ही पुन्हा टोपी बदलणार का? 4 तास आम्हाला नजर कैदेत ठेवलं होतं, तर जरा पोलिसांची गंमतही केली ना. मग मला सिनियर इन्स्पेक्टर म्हणाले की तुम्ही आज प्रक्षोभक बोलायचं नाही.
म्हटलं 66 वर्षाच्या आयुष्यामध्ये माझ्यावर प्रक्षोभक बोलण्याबद्दल एकही केस झालेली नाही. एकेकाळी 55 खटले होते माझ्यावर, 55. याच्यातले बहुसंख्य डिफेमेशनचे होते किंवा कंटेम्प्ट ऑफ कोर्टचे होते. पण प्रक्षोभक बोलला, दंगल भडकवली असे खटले झाले नाही. आज पुण्यामध्ये जो माझ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे तो सुनील देवधर याच्या तक्रारीवरून, ती मी त्या दिवशी सांगितलं ही कशी गाढवासारखी तक्रार आहे, पण पुणे पोलिसांनी त्याच्यातलं अॅट्रॉसिटीचं कलम काढून टाकलं. कारण ब्राह्मण माणूस माझ्यावर अॅट्रॉसिटीचं कलम लावतोय, आदिवासी राष्ट्रपतीचं नाव घेऊन. कमाल आहे, कमाल, बुद्धीची कमाल. आज त्यांना थोडी लाज वाटली असावी म्हणून त्यांनी ते कलम काढून टाकलं आणि आज FIR आम्हाला दिला. आता सोमवारी, आता बघा मी बहुतेक पुणेकरच होणार याचं, कारण मला जायचंय परत घरी. तर हे म्हणतात सोमवारी आता चौकशी लावूया. हा आमचा असीम आहे वकील, आम्ही शांत डोक्याने तिकडे जाणार. असीम मला सांगतो, सर शांत राहा, पोलिसाला काय बोलतो. त्याचं पण बरोबर आहे, तो वकील आहे. पण पुणे पोलीस आजच्या हल्ल्याला कोण जबाबदार असेल तर पुणे पोलीस आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे. स्पष्ट आरोप आहे. त्यांना माहिती होतं तरी भाजपवाल्यांना त्यांनी स्कोप दिला. आता हळूहळू महाराष्ट्र पोलीस आहे असं म्हणायची वेळ येईल. सोडून त्या वाट लावली हो या सगळ्या 3 चाकाच्या गाडीने वाट लावली आहे. काय झालं, परवा मी येणार आहे ललित कलावर, कारण ललित कलाचा जो विषय आहे तो केवळ त्या नाटकापुरता मर्यादित नाहीये. मी तुम्हाला सांगतो, मोदी आणि शहा गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत की नाही जाऊन बघा. माझ्यावर सुनील देवधरनी खटला भरला, तो कशासाठी? मी एक ट्विट केलं. मी मोदींविरुद्ध इतकं बोलतो व्हिडिओमध्ये, ते ऐकत नाही. मी एक साधं ट्विट केलं. मी असं म्हटलं, अडवाणींना मिळालेलं भारतरत्न हा एका दंगलखोरांनी दुसऱ्या दंगलखोराला दिलेली शाबासकी आहे. इतकं साधं वाक्य आहे. याच्यात माझं मतही नाही, कारण ही फॅक्ट आहे, वस्तुस्थिती आहे. अडवाणींच्या यात्रेनंतर दंगली झाल्या. गुजरातमध्ये मोदींनी दंगली घडवल्या. दंगलीत त्यांचा हात होता. न्यायालयात काय झालं आणि न्यायालयात कसं फिरवलं गेलं सगळं, हा मुद्दा वेगळा. त्या बिल्किस बानूचं काय करतायत बघा, लाज वाटत नाही ना. म्हणून यांना आपल्याला मारून टाकायचंय, म्हणून यांना असीम सरोदेला मारायचंय, कारण असीम सरोदे त्या बिल्किस बानू सारख्या अन्यायग्रस्तांच्या बाजूने उभा राहतो. म्हणून त्यांना आपल्याला मारून टाकायचं. हे लक्षात घ्या, हे तुम्ही लक्षात घ्या. हा फॅसिझम आहे. मला माझे काही मित्र आज सांगत होते की तुम्हाला UAPA लावतो. म्हटलं माझी तयारी आहे, लावा. आता आनंद तेलतुंबडे सारख्या संत माणसाला तुम्ही UAPA लावला तर मला लावलं तर काय नाही, मी घरात बसायच्या ऐवजी 5 वर्ष जेलमध्ये जाऊन बसेन, फायनली सुटीनच. कारण UAPA लावण्यासारखं आहे काय? मी काय दहशतवादी आहे? पुणा पोलिसांनी आम्ही दहशतवादी असल्यासारखी आम्हाला वागणूक दिलेली आहे. त्यांचं काम होतं, भाजपने जेव्हा तक्रार केली त्या तक्रारीमध्ये असं लिहिलंय, पोलिसांनी परमिशन दिली तर आम्ही ही सभा उधळून लावू. दाखवा, बघा हे लोक. आज आपण यांचं आव्हान स्वीकारलं, गाडी फोडली गेली बिचारीची, आमच्या ड्रायव्हरची, पण आपण यशस्वी झालो. आपण जिंकलो. आजच्या घडीला आपण जिंकलो. गाडी फोडली. मला तर वाटत होतं डोकं फुटेल, रक्तबंबाळ होऊ, पण एवढं काहीच झालं नाही. वाचलो आम्ही. फुले आंबेडकर, जोपर्यंत आम्हाला शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर आणि सर्व संतांचा आशीर्वाद आहे, तोपर्यंत तुम्ही आम्हाला खतम करू शकत नाही. विश्वासच बाळगा. आणि मला तर वाटतं इथे खूप, म्हणजे निर्भय बनूच्या सभेचं आजचं वैशिष्ट्य असं आहे, यांना मी सांगेन, या महिलांना, मुली म्हणतो, तुम्हाला महिला म्हणणं म्हणजे रात्री होतं, तर या मुलींना मी सांगेन, पहिल्यांदा निर्भय बनूच्या सभेमध्ये महिलांची संख्या आहे. आणि माझं असं आव्हान आहे, माझा पत्रकारितेमध्ये सुद्धा आग्रह होता, 50% मुली पाहिजे. तुम्ही 33-32% द्या, मी 50% म्हणतो. याचं कारण तोच बॅलन्स आहे समाजामध्ये असला पाहिजे. तुम्ही सगळे निर्भय बनूमध्ये या. महिलांनी याचं नेतृत्व करावं, तरुणांनी याचं नेतृत्व करावं, असं माझं मत आहे. तुम्ही हातात घ्या.
व्हेरी गुड. मुद्दा असा आहे की जे ललित कलामध्ये घडलं त्याची पहिली तुम्ही लक्षात घ्या. राम काय बोलला, सीता काय सिगरेट ओढलं वगैरे हे खरं नाही, हे निमित्त आहे. ललित कलामध्ये नाही, पण यदा कदाचित जे नाटक होतं नवी मुंबईला विष्णुदास भावे सभागृहामध्ये सनातननी बॉम्ब फोडला होता. बॉम्ब. ललित कलावर हल्ला करणारी प्रवृत्ती आणि ही प्रवृत्ती एकच आहे. ललित कलावर हल्ला करणारी प्रवृत्ती आणि दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांचा खून करणारी फॅसिस्ट प्रवृत्ती एकच आहे, लक्षात घ्या. तालिबानी प्रवृत्ती बरोबर आहे. सगळ्यावर नाही बोलू शकत आपण, जग आहे छोट आहे. वेगळं भाषण ठेवा आणि 10,000 लोकांची सभा घ्या, मी येईन. कळलं का? आज नाही बोलणार, लोह्यावर बोलेन. मुद्दा हा आहे, मी हे तुम्हाला सांगतोय आणि हात जोडून सांगतोय. आज ललित कलामध्ये घुसले, आज आणखीन कुठे घुसले, आज मुसलमानांवर बुलडोजर फिरवले, कोणी काही बोललं नाही. हे लोक आज आम्हाला ज्या पद्धतीने मारलाय, तुम्ही बघितलंय विश्वंभर कसे मारत होते आणि काय करत होते. पण मी म्हणतो की हे आपलं ट्रेनिंग आहे, हे ट्रेनिंग आहे, याच्यातूनच कार्यकर्ता तयार होतो. पहिल्यांदा मी जेलमध्ये गेलो होतो इंदुताई केळकरांच्या अंग्रेजी हटावमध्ये. आझाद मैदान जेलमध्ये 24 तास. मस्त अनुभव. अरे जेल कधी बघितलं नव्हतं, पहिल्यांदाच बघितलं. सत्याग्रहामध्ये जेलमध्ये गेलो आणि अनुभव आले. माझा मुद्दा एवढाच आहे की ही फॅसिस्ट माणसं ललित कलावर हल्ला करून थांबणार नाहीये. ही आपल्या घरात घुसणार आहे, ते लक्षात ठेवा. ही आपल्या घरात घुसणार आहे. कारण राम जन्मभूमी, राम मंदिर ज्या दिवशी झालं त्या दिवशी एका RSS वाल्याचा मला फोन आला, गलिच्छ शिव्या घातल्या नेहमीप्रमाणे, आणि म्हणाले एक दिवस तुमच्या घरात घुसून तुम्हाला धडा शिकवू. ही त्यांची हिंमत वाढलेली आहे. हे रामाचे वंशज वगैरे काही नाही, हे रामाचे व्यापारी आहे, ते लक्षात ठेवा. नाहीतर राम मंदिरापाठोपाठ तो लोढा तिथे गेला नसता. लोढा बिल्डर मुंबईचा गेलाय अयोध्येमध्ये. हजारो एकर जमीन त्यांनी खरेदी केली आहे आणि त्यातल्या जमिनीचा एक तुकडा अमिताभ बच्चननी 14 कोटीला घेतलाय. रामाचा वापर आहे. अदानी पण गेलाय ना, अदानी पण गेलाय बघा. अंबानी गेलाय का थोड्या दिवसांनी बघा. ऐका, मुद्दा हा आहे की राम एक मंदिर बांधायचं आणि त्याभोवती मार्केट उभं करायचं, रामाचा मॉल. हा धंदा आहे, हा धंदा आहे, श्रद्धेचा धंदा आहे, लक्षात ठेवा. या लोकांना धर्माबद्दल प्रेम नाही, यांना धर्म विकायचा आहे. तिथे राष्ट्रपती म्हणतात आम्ही आदिवासी केली आणि त्या राष्ट्रपतींना साधं निमंत्रणही नव्हतं, त्यांचा वारंवार अपमान केलाय. आणि हा सुनील देवधर मलाच सांगतो की तू राष्ट्रपतीचा अपमान केला म्हणून तुझ्यावर अॅट्रॉसिटी. काय बोलायचं आहे ना, काय बोलायचं. मित्र, माझी एवढीच शेवटी विनंती आहे, सगळे एकत्र राहूया. छोटे छोटे मतभेद विसरा. आज जोडून तुम्हाला सांगतोय, पुरोगामी चळवळी बरोबर मी इतकी वर्ष काढली पत्रकार म्हणून. यशवंतरावांनी बेरजेचं राजकारण केलं. आम्ही सगळे वजाबाकीचं राजकारण करतो. आमच्या बरोबर 90% ज्याचं पट्ट आहे ना त्याला पण बाहेर पडतो. नाही नाही तू नाही तू बाहेर. इतके आम्ही शुद्ध ब्राह्मणी होतो सगळे पुरोगामी चळवळीतले लोक. माझं म्हणणं आहे, मतभेद विसरा. काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, वंचित असो, सगळं. शिवसेना आपली उद्धव ठाकरे बदललेत बरोबर. शिवसेना उद्धव ठाकरे ओरिजिनल बरोबर. ओरिजिनल निखिल वागळे ओरिजिनल, तसं ते ओरिजिनल. हे लक्षात घ्या. तर एकत्र राहूया. हिटलरची लढाई आहे, मुसोलिनीची लढाई आहे. जगातल्या सगळ्या हुकुमशहांचा इतिहास काढून बघा. जेव्हा हुकुमशाह तिसऱ्या टर्मला निवडून येतो तेव्हा तो अधिक जाचक बनतो. पुतीनचा इतिहास पहा, बांगलादेशामध्ये अगदी जवळ आहे आपलं. शेख हसीनाचा इतिहास पहा, तिकडे तुर्कस्तानमध्ये तिथल्या अध्यक्षाचा इतिहास पहा. अधिक सेन्सॉरशिप येणार. आणि तुम्हाला याची जाणीवही नाहीये की IT रूल तर यांनी केलेच, पण सोशल मीडिया सेन्सॉरशिपचं बिलही यांनी मंजूर केलेलं आहे. बहुमताच्या जोरावर पास केलेलं आहे. अजून इम्प्लिमेंट व्हायचं आहे एवढंच.
म्हणजे YouTube वरून आता जे आम्ही रवीश कुमार, अजित अंजुम सगळे करतोय ते एक दिवस बंद होणार. पण काळजी करू नका, आपला आदर्श भगतसिंगाचा आहे. आपण आणीबाणी बघितलेली आहे. आम्ही भूमिगत मार्गाने ही चळवळ चालू ठेवू. म्हणजे तुम्ही आता उगाच हिंसा वगैरे करणार नाही. जसा रेडिओ उषा मेहताने स्वातंत्र्य आंदोलन चालवला तसा रेडिओ किंवा टीव्ही स्टेशन किंवा वेब पोर्टल आम्ही चालू आणि मोदी शहांची जुलमी हुकुमशाही हाणून पाडू हे लक्षात घ्या. निखिल वागळे आगे बढो म्हणतायत. आपण असं म्हणूया, बाबासाहेबांचा आशीर्वाद आहे. आपण शेवटी भाषणाच्या शेवटी एकच घोषणा देतो, जय भीम. तुम्हीही म्हणा, कारण जय भीम ही सार्वत्रिक घोषणा आहे. ही फक्त दलितांची घोषणा नाही. या बाबासाहेबांनी सर्व जाती धर्मांना प्रकाश दाखवलेला आहे आणि हे संविधान आपल्याला दिलेलं आहे. जास्त काय बोलणार नाही. खरं म्हणजे मला वाटलं होतं या हल्ल्यानंतर मी थकलोय, पण इथलं सगळं बघून हे काय देत आहे. अच्छा, ठराव करायचा. मला वाटलं काय चहा वगैरे असं केलं तर चहा दे. चहाची वेळ कळून गेली लक्षात. तर शेवटी फक्त एवढंच सांगतो, फुले आंबेडकर आपल्या पाठीशी आहेत, सावित्रीबाई आपल्या पाठीशी आहेत. या महाराष्ट्राची परंपरा पुरोगामी आहे. तो प्रतिगाम्यांच्या हाती जाऊ द्यायचा नाही.